हाय हॅलो नमस्कार. मी रोशनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 44 साईजचे ब्लाऊज ज्याची मापं मी कशी टाकते आज मी ते तुमच्यासमोर शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि लाईक कमेंट शेअरसुद्धा करा. चला मग बघूया. हे 44 साईजचं ब्लाऊज आहे. यामध्ये प्रिन्स कट टाकला आहे आपण. गळा रुंदी 2.5 घेतली आहे आणि शोल्डर 3 इंचाचा 5.5 इंचाचा पूर्ण शोल्डर घेतला आहे. यामध्ये आर्म होल हा 6.5 इंचाचा आहे. यामध्ये स्लीव्ज छोट्या असल्यामुळे आर्म होल हा आपण कमी घेतला, शोल्डर कमी घेतला आहे. स्लीव्ज मोठ्या असल्या तर आपण अर्धा इंचानं वाढवू शकतो, जेणेकरून फिटिंगला व्यवस्थित यावं म्हणून. यामध्ये फ्रंट गळा लांबी हा 7 इंचाचा घेतला आहे. यामध्ये आपण पंचकोनीचा सेट दिला आहे आणि छोटीशी अशी लेस लावली आहे, छानसं लुक यासाठी. बॅक साईडला पण आपण पंचकोनी गोळा घेतला आहे. यामध्ये खरं तर पॅचवर्कच आधी दिलं होतं, त्यामुळे आपण यामध्ये डिझाईन टाकू शकलो नाही. कस्टमरची डिमांड होती की यामध्ये नवीन डिझाईन टाकावी, पण नवीन डिझाईन यामध्ये नाही टाकू शकत होतो, कारण यामध्ये अशी डिझाईन असल्यामुळे आणि आता पंचकोनीचा ट्रेंड असल्यामुळे मी हे डिझाईन टाकले आणि छोटीशी अशी लेस लावते. बघू शकता किती छान लुक आला आहे या ब्लाऊजला. यामध्ये आपण लटकन पण असे घेतले आहे, जेणेकरून याला असे सूट व्हावे. खूप सुंदर असे लटकन दिसत आहे. हे खूप छान दिसत आहे. यामध्ये आपण लांबी 16.5 इंचाची घेतली आहे आणि पूर्ण शिवून 15.5 इंच झालेला आहे हे तयार लांबी. हेवी साईजमध्ये लांबी जास्तच घ्यावी लागते, 14 इंचाच्या वरच घ्यावी लागते, कारण ते फिटिंगला व्यवस्थित येतं. त्यापेक्षा कमी आपण घेऊ शकत नाही. म्हणजे हेवी साईजसाठी ही 14 इंचाच्या वरच कंपल्सरी आहे, जेणेकरून फिटिंगला व्यवस्थित दिसावं म्हणून. चला आपण दुसरा ब्लाऊज बघूया. हे पण या ब्लाऊजची गळा रुंदी आपण वाढवली आहे, कारण याच्या स्लीव्ज ह्या मोठ्या आहे. या स्लीव्ज 10.5 इंचाच्या आहे. यामध्ये असा क्रॉस फिश कटचा आकार आपण दिला आहे. यामध्ये छोटंसं असं लटकन दिलं आहे की छान लुक यावं म्हणून. यामध्ये आपण गळा रुंदी 2.25 इंचाची घेतली आहे आणि शोल्डर 3.25 इंचाचं घेतला आहे, जेणेकरून फिटिंग व्यवस्थित यावे बाहेर लांब असल्यामुळे. समोरील बॅक साईडचा गळा हा 11 इंचाचा घेतला आहे. यामध्ये आधी पायपिंग अशी लावली आहे, नंतर याला छोटीशी कशी लेस दिली आहे, छानसं लुक यावं म्हणून. यामध्ये खाली आपण अशी डिझाईन टाकली आणि समोरील आपण पंचकोनी गळा घेतला आहे. ही पण गळा लांबी आपण 7 इंचाचीच घेतली आहे, कारण ती व्यवस्थित फिटिंगला यावी म्हणून. आणि यामध्ये आपण असे बाह्या अशा घेतल्या आहे डिझाईन. आता याची ट्रेंड जास्त चालू आहे. आम्ही ग्रामीण भागातलं असल्यामुळे आम्ही जास्त म्हणजे हेवी ब्लाऊज इकडच्या लेडीज वेअर करत नाही, म्हणून मला ग्रामीण हिशोबानंच मला त्यांना स्टिच करून द्यावं लागते, जेणेकरून त्या सगळीकडे. यामध्ये प्रिन्स कटचा सेंटर भाग हा 10.5ला आपण दिला आहे. 32 साईजसाठी आपण 9.5 किंवा 10 इंचालाच घेतो, तर यासाठी आपण 10.5ला घेतला आहे हा प्रिन्स कटचा सेंटर भाग, की जेणेकरून ते व्यवस्थित फिटिंगला यावं म्हणून. आणि खाली जो भाग आपण 2 इंचाला घेत असतो, तो याच्यामध्ये 2.5 इंचाला घेतला आहे. मग प्रिन्स कटचा आपण याला शेप दिला आहे आणि इकडे 2.5 इंच वाढवले आहे, की जेणेकरून फिटिंगला व्यवस्थित बसावं यासाठी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवू शकेल. तर त्यासाठी मला लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.